तर गाईज आता आम्ही आलोय रांजणगाव मध्ये. तर हे बघा आणि सगळेच पळत चालले. पकडला पकडला गाईज पकडला. नमस्कार मंडळी, कसे आहात? सात ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. कारण ब्लॉग शेवटपर्यंत पहा. तर व्हिडिओची सुरुवात करूया. तर गाईज ही आमची खालची बाग आहे, छोटीशी नर्सरी सारखी, आणि तांब्याची झाड आहे. हे बघा, हे फुल पण सुंदर आहे. पण तुम्हाला हे दाखवायचं होतं मला की हे बघा, इथं आमच्या इथे एक ब्रह्मकमळ आले. हे बघा, हे ब्रह्मकमळ आहे आणि त्याला उमल्याला अजून लई दिवस आहेत. आणि झाड किती मोठे आहे बघा ब्रह्मकमळाला. हे ब्रह्मकमळचं झाड आहे आणि छोटस आपलं असंच बनवलं आम्ही. वाव गाईस, हे बघा मुंग्यांची रांगा कशा चालल्यात लाईनीत. हे बघा कशी लाईनीमध्ये चालले. झाली, संपले. हे शेवटचे बघा, कुठे गेली? हा शेवटचा बघायच कसे. आणि इथे येऊन पसरले. इथं लाईनीत आले आणि इथे येऊन पसरले. आता सगळे सिंगल सिंगल होतील. हे बघा काय, हे बघा, हे तुम्हाला बाहुबलीची सीन आहे. किती काळे काळे बघा मुंगळे. हो, परत लाईनीत आले. आता परत लाईन चालली. इथे सगळे सेपरेट झाले. आता बघा बघा इथे किती आता लाईन येते. लोक ही लाईन चालली पुढे. तेव्हा कशी वाकडे तिकडे होऊन चालले. कसं डेंजर दिसत इथं पण एकदम हे. तर चला काय, आता थोडं बाहेर फिरून येऊया. तर गाईज आता आम्ही आलोय रांजणगाव मध्ये. तर हे बघा, आणि गाईज हा रांजणगावचा महागणपती आहे आणि इथली प्रथा आहे की एक गाव एक गणपती. तर तुम्ही पण दर्शन करून घ्या. हे बघा, तुम्ही पण दर्शन करून घ्या गाईज. तर गाईज हे बघा, इथलं वेदर कसलं सुंदर झालंय. आणि तुम्ही आकाश बघू शकता किती क्लिअर दिसायला लागले. आणि तिथे एक तुम्हाला एक असा सूर्याचा प्रकाश येताना दिसत असेल. तो बघा किती सुंदर येतोय. आणि एकदम स्वच्छ असं पांढरं शुभ्र ढग दिसतात. ते एकदम आकाश एकदम भारी दिसतं. आणि माझा हात गाडीच्या बाहेर आहे. हे बघा, गाडीच्या बाहेरून काढतो कारण की काचेतून एवढं क्लिअर नाही दिसणार. तो बघा, तो सूर्याचा प्रकाश कसला भारी येतो वरती. तर गाईज आता घरी जाता जाताच आम्हाला रस्त्यात पाऊस लागलाय. हे बघा, मोठा पाऊस आहे खूप. खूप मोठा पाऊस आहे आणि घरी जाता जाताच लागलाय. आम्ही सकाळी घरातून 10 वाजता निघलेलो, आता यायला 4 वाजलेत. बघा, आताच पाऊस होता
आणि या रस्त्याला पाऊस नाही. तो रस्ता इतर महागच आहे. हे बघा सेम दिसत असा रस्ता. तो रस्ता महागच होता आणि पाऊस गेला पण. हे बघा इथे सगळं ढग क्लिअर झालेले एकदम. आणि महाग पाऊस होता आणि जरा पुढे आलो तोपर्यंत पाऊस गेला. नाहीच इथं पाऊस. तिकडच तेवढाच एरिया येत होता, लगेच गेला. काय जाता तुम्ही बघितलं असेल आत्ताच आभाळ मोकळं झालं बघा. अजून त्याच दगडी रस्त्यावर आहे आणि इथं आता पाऊस आला. हे बघा इथं परत पाऊस आलाय. या काचेवर तुम्हाला दिसत असत बघा. आता टिपके पडतील. बघा इथं आता पाऊस आलाय आणि पाण्याचा स्तर बघा. हे पाण्याचा स्तर पण वाढलेला आहे इकडून पण. बघा पाणी कसं वाहत चाललंय. कारण सकाळपासून उकडत होतं त्यामुळं माहित होतं पाऊस येईन, पण दुपारच्या टायमिंगलाच येईन असं माहित नव्हतं. आम्हाला वाटलं काल सारखं संध्याकाळी पाऊस येईन. काल संध्याकाळी आलता त्यासाठी वाटलं संध्याकाळी येईन, पण आता दुपारीच पाऊस आला. आणि आता दुपारचे फक्त 4 वाजलेले तर बघा कसा अंधार अंधार वाटा लागला. गाईस आता बघा आम्ही इथं आलोय आणि हे काका कसे मासे पकडतात. आम्ही तर खात नाही हे, आम्ही व्हेजिटेरियन आहे. मी फक्त बघायला आलोय की कसे पकडतात. फिशिंग चालली. हे बघा हे सगळे पकडायला लागत मासे. आणि पाऊस पण वाढलाय. अरे पाऊस वाढला. पडा सगळेच पळत चालले. पकडला पकडला काय लय पाऊस आलाय. पण जाऊया. हे बघा कसे पळायचे सगळे. अयो हे बघा 2 मिनिटं बाहेर गेलो सगळं भिजलं. अयो आणि त्यांनी शेवटला एक मासा पण पकडला. पळता पळताच उचलला. हे बघा ते काका बसलेले जातो आणि ते काका अजून तिथं बसले. एक कागद ते कागद अजून तिथं बसले. काका झूम कर रे. आले आले लय पाऊस आला त्यामुळे आले. आता मी गेलो बर का तोपर्यंत लगेच लय जोरात पाऊस आला. आणि काका बघा पाऊस गेला तर अजून बघू माझे, पण पाऊस लवकर जाणार नाही मला नाही वाटत लवकर जाईल. हे बघा हे काका आले त्याला. काका पकडले का मासे? किती पकडले? भिजला पावसात तुम्ही. त्याला काय चला बाय बाय. ते माझेवाले काका होते त्यांना दुसरं भेटलं नाही ते पीएमटीत जाऊन बसले. हे बघा मासे पीएमटीत बसले मासे घेऊन. त्यांनी तरी मासा पकडला. एकदम पळता पळताच एकदम मासा अडकला आणि त्यांनी आणलं पकडून. तोपर्यंत लय पाऊस आला बघा. आता काहीच नव्हता पाऊस, लय आला. आणि माझ्या हातात बघा काय मी पार भिजलोय बघा. हे सगळं वल्ल झालंय. कॅमेरा पण वल्ला झालाय. आता त्याला पण पुसावं लागेल. हे बघा कसला मोठा पाऊस आलाय. हे बघा कसला मोठा पाऊस आलाय. अचानकच एवढा मोठा पाऊस आला. तर काय आज सगळ्यांसाठी सरप्राईज आहे. आज गजानन काकांचा बर्थडे आणि हे गिफ्ट मागा लागले त्याला. गिफ्ट गिफ्ट दे काकांना. काकाचा बर्थडे गिफ्ट नाही गेले. विश कर.
हे काका रिटर्न गिफ्ट द्या. रिटर्न गिफ्ट 17 गिफ्ट आले तर रिटर्न गिफ्ट 17. अयो गिफ्ट म्हणजे अशी एक वस्तू, भेट वस्तू असते जी कुठल्या तर माणसाला दिल्यावर ना तो आनंद व्यक्त करतो आणि आभार मानतो. भेट वस्तू म्हणजे बर्थडे काकांचा कर. गाईज आता केक दाखवतो. या काका ओपन करतो ते. साई का करा. गाईज आता ओपन करतात ते केक. हे बघा ते काकूंनीच केले. हे बघा जीके. जीके मीन्स व्हॉट? गजानन काका. गजानन काका जनरल नॉलेज. जनरल नॉलेज. गजानन काका. चाकू काढ ना. गजानन कुठलं कल्याणकर. किती नाव पडते दम. पुढे पुढे गाय आता गिफ्ट नंतर द्या करूया पुढे. हॅपी बाय. हॅपी बाय. हॅस यू. टाळ्या वाजव टाळ्या. कापा. कापू का? कापा. ये तर आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल. तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचं का. मिळूया पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय गाईज.